हाल हाल हाल
चराचरात वास करणाऱ्या दृश्य. हॅलो हॅलो हॅलो. श्री माननीय राजहंसजी शाहीर यांचं स्वागत श्रीमान गणेश भाऊ कारमोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आशिष भाऊ ढाके. गणेश भाऊ तुमच्या खालतं पैसे काढले हे स्वागतच करून 4 वाजून नाही तू येईन केव्हा पाची घराच्या 10 वाजतापर्यंत पाहू ना. घराच्या 10 वाजता पण तू कुठं लावले आहे 10 वाजता आला कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चराचरात वास करणाऱ्या दृश्य शक्ती मारण देवता माता प्रसन्न विद्येची देवता सावित्री आई फुले सप्तस्वराच्या रागिनी सरस्वती माता प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महान समाजक्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले, कुस्तीचे वस्ताद लहुजी साळवे का खंजरीच्या टोकावर प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेले संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं कार्य केलं असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्याची मूर्ती गाडगे बाबा, संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज, संत कबीरदास महाराज, इतर थोर महान संत ज्याच्यापासून आम्ही तुम्ही या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आलो असे जन्मदाते आई आणि वडील स्वातंत्र्यामध्ये होतो. स्वातंत्र्यामध्ये आणण्याकरता कितीतरी वीरांनी प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. असं वीर हुतात्मे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वाला शांतीचा संदेश प्रदान करणारे शांतीदूत महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध, इतर थोर महान संत ही लोककला लोप पाहू नये. परिस्थिती हलाखीची असताना अथांग परिश्रम केले, सर्व कलावंताचे प्रेरणास्थान ठरले असे क्रांतीसूर्य साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हैदर बत्ती, विठ्ठल उम्मपट्टे, बाबूराव, होनाजी बाळा, इतर थोर महान समाज सुधारकांना शहीर या नात्यानं सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आहे, वंदन करतो आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या या बामणी गावामध्ये दुय्यम खड्या गमतीच्या कार्यक्रमाचं आयोजन, तर या दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले आदरणीय शहीर प्रथम राऊंडचे मानकरी आर्यनजी नागदेवे, तुरा प्रकाश गायन पार्टी मुक्काम कोमलवाडा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक मान्यवर सर्वप्रथम लोणारे साहेब आणि कारेमोरे साहेब यांनी आम्हाला विनंती केली, म्हणे तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका, चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला हे कार्यक्रम करावे लागते, कारण माझ्या समोरची घडलेली घटना आहे आणि म्हणून मी या गावामध्ये दुय्यम करण्याकरता नाकार होतो, पण मला दम दिला, हमी दिली. आणि म्हणून हिम्मत आहे मर्दा तर मदत आहे खुदा, एवढी मोठी हिम्मत तयार केली आणि त्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन तयार केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या गावातील ग्रामपंचायत प्रमुख, सरपंच साहेब, या गावचे पोलीस पाटील साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष साहेब, देवस्थान कमिटी अध्यक्ष साहेब, महिला बचत गट आणि ज्याच्या माथ्यावर आज दुय्यम खऱ्या गमतीचा कार्यक्रम पार पडला जाणार आहे असे उपस्थित प्रिय रसिक प्रेक्षक बांधव, महिला बंधू भगिनी सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा प्रदान करतो. आलेलं नूतन वर्ष सगळ्याचं सुखाचं जावं, भरभराटीचं जावं, प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि पार्टीचा छोटासा परिचय सादर करून मी पुढच्या कार्यक्रमाला हातभार लावतो. तर आदर्श गुरुसुभान पार्टी मुक्काम निलज बुजुर्ग, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा या सादर आहे. शहीद राजहंस भाऊ कृष्णा देवगडे निलज बुजुर्ग, सहशाहीर मुकेश दादा, या पार्टीचे ढोलक वादक अभय दादा, क्लाट वादक आहेत आदरणीय अंकुशजी बावने, या पार्टीचे नर्तक पवन दादा आणि विनोद दादा, या पार्टीचे मुख्य कलाकार भूमेश्वर दादा बोंद्रे, या पार्टीचे टाळवादक कोरस प्रकाश दादा देवगडे. असा आमचा एक छोटासा संचाचा परिचय आहे. वेळ फार झाली आणि म्हणून जास्त वेळ न घेता फक्त एवढं बोलू इच्छितो की हा माणूस जो आहे चुकीचा पुतळा आहे. चूक करणे प्रत्येकाचं अर्ध कर्तव्य, जो चुकत नाही त्याला माणूस म्हणत नाही. त्याची महामानवामध्ये गणना केली जातं. कोणी आपापल्या धर्माच्या नियमानुसार त्याला ईश्वराची उपमा, देवाची उपमा देतात, पण माणसासारखा दिसत असून जो स्वतःहून चूक करत असेल तर त्याची गणना पशुमध्ये केली जाते. आणि म्हणून नकळत होऊ घातलेली चूक माफ करण्यापेक्षा तात्पुरती पदरामध्ये घेऊन गोट करून घ्या. तुम्ही जर माफ करत असलं तर आमच्या चुका दुरुस्त होणार नाही आणि कार्यक्रमाच्या सर्व शेवटी आमच्या चुकांच्या निर्दशनास आणून द्याल की जेणेकरून घडून आलेल्या चुका पुन्हा घडून येणार नाही, याची आम्ही दक्षता देऊ अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराणीदेव प्रमातेला अभिवादन करून सगळ्याचे चरणात मस्तक होऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. जय हिंद, जय भारत, जय विदर्भ, जय महाराष्ट्र. शेतकरी करतो मेहनत आणि खातो उष्टपाष्ट, शोकांती काय. बोला भारत माता की. हॅलो 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 कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ जुनारकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ जुनारकर यांनी शेतामध्ये नमन माझ्या आई वडिलास, ज्यांच्या उदरी राहिलो 382 दिवस.
त्यांच्या कर्म कृपेने आलो जन्मास आणि वंदन तया तिच्यापासून मला पासून मला खायला मिळते ते अन्न या धरती मातेला माझ दुसरं नमन तिने राखून ठेवली या शरीराची शान आणि वंदन तया छत्रपती शाहू सावित्री महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षणाचं द्वार करून या खुले महत्व शिक्षणाचं आई बहिणीला मिळवून दिले करतो त्यांचा गुरु सुभानराव बसतात स्वर्गीय चिंदू भोयरजीची बाई या संसाराच्या पायी म्हणती तो देवा आठवत नाही स्वर्गीय कवी मदन मस्ताना सदा तुमच्या चरणास राही शाहीर राजन कृष्णा मुकेश गुण तुमचे गाईन माझ्या हरिरामा मायबाप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा गायन कलेचा कार्यक्रम असो नृत्य कलेचा कार्यक्रम असो वाद्य कलेचा कार्यक्रम असो भोजन असो पूजन असो आणि कोणतेही कार्यक्रम असो संस्कृतीशी तयार झालेली आहे हिंदू धर्माच्या नियमानुसार की सर्वप्रथम त्या श्री गणेश भगवंताचे विधिवत पूजन त्याला त्रिवार वंदन केलं जातं आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात आणि म्हणून शाहिरीच्या माध्यमातून रीतिरिवाजाप्रमाणे आपापल्या धर्माच्या नियमानुसार त्या गणेश भगवंताचं पूजन करतो आहे पिक्चर आहे आखरी गुलाम आणि गीताचे बोल मालिक मेरे ऐका
परमेश्वराची पूजा अर्चना करणारा, त्रिवार वंदन करणारा कोणताही उपासक असो, उपासिका असो, अनुयायी असो, अंतकरणात भाव व्यक्त करतो, तन मन धनानं त्याची पूजा अर्चना करतो, कार्य सिद्ध करण्याकरता, आणि तीच पूजा करतो आहे। इंसानियत आदमी को इंसान बना देती है, हर लगन मुश्किल को आसान बना देती है। लोग भी जाते मंदिरों में पूजा करने के लिए अस्थायी पत्थर को भगवान बना देती है। जिथं विश्वास आहे तिथं देव आहे, जिथं विश्वास नाही तिथं देव नाही। मी म्हणत नाही भाव तिथं देव आहे, संतांची वाणी। आणि आचार वाचून पाहिलं का कोणी आचरणात आणणे महत्वाचं, बोलणे म्हणजे बोलणे नाही, आचरणात आणणे महत्वाचं। आणि म्हणून आधी मन घ्यावे हाती तोच गणाचा गणपती, आधी मन करारे प्रसन्न। संत म्हणतात सर्व सिद्धीचे कारण। या मनाला प्रसन्न करण्याकरता त्या परमेश्वराची पूजा अर्चना केली जाते। आणि म्हणून काय म्हणतो ऐका, ज्ञानाच्या सागरा, बुद्धी दे तुझे गुण गाया ज्ञानाच्या सागरा। असं का म्हणतो, रिद्धी सिद्धी बुद्धीच्या दाता आहे, ज्याने आम्हा तुम्हाला सर्वाला घडवलं। पण काहीकांना प्रत्येकाला माहित आहे आई वडिलांमुळे आम्ही जन्मास आलो, ही गोष्ट पक्की, ही सत्य आहे। पण आई वडिलांनी आम्हाला घडवलं नाही, आम्हाला घडवणारा परब्रह्म परमेश्वर ज्याने या सृष्टीची रचना केली, आम्हा तुम्हा सगळ्याला घडवलं। आई वडिलांनी घडवलं असतं, कोणी आंधळा जन्मास आला नसता, कोणी अपंग जन्मास आला नसता, कोणी बधीर जन्मास आला नसता, आणि कोणी मुक्का जन्मास आला नसता। हे घडवण्याची पुण्याही त्या परमेश्वराची। आतमध्ये मन घातलं, मनाच्या पलीकडे चित्त, चित्ताच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे आत्मा, आत्माच्या पलीकडे परमात्मा, पर म्हणजे परच्या पलीकडे ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही, आणि तो कुणालाही दिसला नाही म्हणतात, ही चुकीची भावना। 9 दिवस संत जनाबाईच्या बाळकपणाचे बाळुके धुतले त्या परमेश्वरांना, तिला त्याची जाण झाली नाही, यात दोष कुणाचा? पाच पांडवा संघ परमेश्वराचे प्रथम अवतार श्रीकृष्ण भगवान जीवनाचा शेवट होईपर्यंत राहिले, आणि महाभारत घडवून आणला। अर्जुनाला म्हणते, अर्जुन अरे बाण चालव, विश्वास बसत नव्हता। अर्जुन म्हणते सगळे माझेच आहेत।
कुणावर बाण चालू आणि ज्याला आपले समजते ते तुला मारल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणजे पाप होईल, पाप पुण्य मी बघत बसेल. विश्वास बसत नव्हता, परम स्वरूप दाखवावं लागलं. पाहण्याची हिंमत होत नव्हती. त्या अर्जुनाची माफी मागायला लागली. आणि म्हणून काय म्हणतो माय बाबा, तुम्ही विघ्न हरता. नमन तुम्हा वाहितो, नमन तुम्हा वाहितो. दुःख करता दुःखाचा भक्ताचे तुम्ही विघ्न हरता. हनुमान तुम्हा वाहितो असं का म्हणतो. कितीतरी भाविक भक्त तीर्थक्षेत्रामध्ये जातात. जास्त दिवस, जास्त काळ, जास्त वेळ, जास्त हप्ते, जास्त 15 महिने, वर्षापर्यंत तो भाविक त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्थायिक राहत नाही. याचं नेमके कारण, तीर्थक्षेत्रामध्ये मंदिर आहेत, मंदिरामध्ये मूर्त्या बसलेल्या आहेत, पण तिथे देव नाही. देवा तयार होतो भाव, तिथे देव आहे संताची वाणी. आणि म्हणून आचार वाचून पाहिलं का कोणी. संत म्हणतात जत्राने बिठा खतरात तिने पण आहे पाणी, और दुनिया भरी दिवाळी तो पैसे की धूळ जाणे. अरे आहे म्हणून तो पाळू दे मला. आणि म्हणून शहाण्याचं म्हणणं आहे, कर्म नेक कर बंदे किस्मत बनी रहेगी दासी. यावा घूमने की जरूरत नाही, क्योंकि घर में मतला कासे. सारा जग फिरून अर्थ नाही, राजचं संतांचं म्हणणं होतं. आणि आई वडिलासारखे तीर्थ नाही, पण आम्हाला त्याचं भान राहिलं ना आजची शोकांतिका.